एकूण रिपोर्ट्स पाहता परिस्थिती फारच गंभीर आहे. मला वाटतं याची कल्पना तुम्हा सर्वांना आहेच. तुम्ही सर्वांनी आपल्या नातेवाईकांना बोलावून घ्या आणि दर अर्ध्या तासाने मला रिपोर्ट करा. पण डॉक्टर, या परिस्थितीत आपण काहीच करू शकणार नाही का? मला वाटतं आपण काहीच करू शकणार नाही. पण मग आपण तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर? त्याचा काहीच उपयोग होणार नाही. डॉक्टर, तुम्ही इथे थांबलत तर नाही का जाणार? मी थांबून काय करू? त्यांना अचानकपणे असं काय झालं? काय झालं हे सांगता येत नाही, पण त्यांचा हार्ट इनलाज झालेला आहे. मला स्पष्टपणे सांगा डॉक्टर, त्या वाचण्याची कितपत शक्यता आहे? ते काय मी सांगू शकत नाहीये, पण कदाचित त्या वाचतील. ओके, थँक्यू. आकांक्षाताई, जावडेकर गेले का ग? गेले तासाभरापूर्वीच. अगं, त्या कार्यक्रमाच्या इथून सारखे फोन यायला लागले. मग त्याने काहीतरी दोनदा कळवलं, मॅडम थोड्या उशिरा येतील म्हणून. बरीच माणसं जमली असतील ना तिथे. षण्मुखानंद हॉल भरलाय म्हणे. ते म्हणाले मी स्वतः तिथे जाऊन लोकांना सांगतो मी काय प्रत्यक्ष पाहून आलो होते, नाहीतर मग लोकांचा विश्वास नाही बसायचा. तेवढं सांगून परत येतो असं म्हणालेत ते. परत येतो म्हणाले. तोपर्यंत आई, सुधाई कशी? डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले परमेश्वराची प्रार्थना करा. तोपर्यंत आकांक्षा आले. काय रे? मला जर टेलिफोन डिरेक्टरी देतेस? म्हणा काका, तू सुद्धा नाही काय टेलिफोन डिरेक्टरी बघत बसायची वेळ आहे का रे? हो आहे. अगं, माझ्या कॉलेजमध्ये माझा एक मित्र होता एकनाथ करंडे म्हणून, आणि त्याचा भाऊ श्रीनाथ, तो सुद्धा आमच्याच कॉलेजमध्ये नंतर जॉईन झाला. म्हणा काका, अरे ही 40 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तिचा आज कशाशी काही संबंध आहे का? संबंध आहे. हा श्रीनाथ करंडे आहे ना, तो आज भारतातला सगळ्यात मोठा हार्ट स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. तू टेलिफोन डिरेक्टरी आण. ओके ओके, आणते. 1-2 मिनिटं. हॅलो हॅलो चिल्या, अरे मी मन्ना बोलतोय. बरं मला सांग, तुझ्याकडे आपल्या कॉलेजमध्ये तो एकनाथ करंडे होता बघ, त्याचा नंबर आहे? अरे नचिकेत काका, तू? हे तनू, आई कुठे आहे? आई सुधाई जवळ आहे. तुला कसं काय कळलं रे? मला आईने सांगितलं. बरं तिला सांग मी आलो, ते खाली बोलवलं म्हणून सांग. बरं. काय रे नचिकेत? अरे आकांक्षा, आई कशी आहे? तशीच आहे अजून. बरं, तुला कदाचित हे आवडणार नाही, पण दीपस्तंभ पुरस्कार स्वीकारायला आईना जाता आलं नाही हे लोकांना कळायला पाहिजे आणि त्याची बातमी करायला पाहिजे. अरे देवा, कशाला रे? बरं ठीक आहे, तुला वाटत असलं ना तर तू काहीतरी अशी बातमी दे की त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते त्या समारंभाला हजर राहू शकल्या नाहीत. बरं, मला इथे थांबता येणार नाही कारण ऑफिसमध्ये इक्विपमेंटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. आता काय? तर मी तिकडे जाऊन बघतो, पण काही डिसिजन घ्यायची वेळ आली तर. मला असं वाटतं शक्य असलं तर तू ते परस्पर मिटव. अगदीच तुला तुझ्या हातातलं नसलं तर मग मला फोन कर, मग बघू काय करायचं. बरोबर, पण मी आता थांबत नाही. काही इमर्जन्सी असेल तर मला फोन कर. बरं ठीक आहे, माझा फोन चालू आहे, मोबाईल, काही वाटलं तर मला कर तू फोन. बरोबर, तू काय काळजी करू नको, नाही. सगळं होईल. आकांक्षा, एक गुड न्यूज आहे. डॉक्टर करंडेंची कॉन्टॅक्ट झालाय. करंडेंची कॉन्टॅक्ट झाला? कसा, कधी? नाही, आबाचा आता फोन आला होता. कसा कधी ते माहिती नाही, पण ते 15-20 मिनिटात इथे येत आहेत. अरे वा, नशीब रे भूषण आपलं, खरंच वाचलो. बरं, दुसरं असं आहे, आबा म्हणाला की डॉक्टर करंडे इथे असताना डॉक्टर सावंतही असले तर बरं होईल. तर तू डॉक्टर सावंतांना तसा फोन कर. डॉक्टर करंडे इथे पोहोचले की मी डॉक्टर सावंतांना आणायला जातो. बरं चालेल. ओके. हॅलो डॉक्टर सावंत, हा मी आकांक्षा जोशी बोलतेय. बंटी दादा आला? हो आलाय, तो वरती मॅडम पाशी बसलाय. बरं, काय म्हणाले डॉक्टर? आबाचा डॉक्टर करंडेंची कॉन्टॅक्ट झालाय. ते कुठल्याही क्षणी इथे येणार आहेत. बघूया ते आले.
नमस्कार, मी डॉक्टर करंडे. नमस्कार, या. मन्ना प्रधान. हो, ते माझे आजोबा. माझं नाव भूषण प्रधान. हो, आय सी. मला वाटतं माझ्या मोठ्या भावाबरोबर ते रतनभाई कॉलेजमध्ये शिकत होते. नाही म्हणजे मी सुद्धा काही वर्ष होतो तिथे. या सुनंदा सोनवणे, रतनभाई कॉलेजच्या माजी प्रिन्सिपल. नमस्कार. पेशंट हां त्या वरती आहेत. मला काही रिपोर्ट्स बघायला मिळतील का त्यांचे? हो. आकांक्षा, हे डॉक्टर करंडे. नमस्कार. नमस्कार. यांना मॅडमचे सगळे रिपोर्ट्स बघायचे आहेत. हो, मी दाखवते. या ना डॉक्टर प्लीज. प्लीज. आबा, भूषण बोलतोय. हां, डॉक्टर करंडे इथे पोहोचलेत. मी डॉक्टर सावंतांना आणायला चाललोय. हां ठीक आहे, बाकीचे डिटेल्स नंतर कळवतो तुला. ठेवू? हां. डॉक्टर करंडे आलेत? हो. आपण? मी जावडेकर. अच्छा. मीच कार्यक्रमासाठी सुधाताईंना घेऊन जायला आलो होतो. बरं बरं. आता कशा आहेत त्या? नाही, अजून फारशी सुधारणा नाही आहे. तुम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी कळवलं? हो, मी स्वतः गेलो होतो. जमलेल्या लोकांना घडल्या प्रकाराची कल्पना दिली आणि पुन्हा धावत इथे आलो. हे काय भलतंच होऊन बसलो. लोक समजूतदार, हळहळले आणि निघून गेले. ठीक आहे, तुम्ही बसा, मी जरा जाऊन येतो. डॉक्टर, तुम्ही दिलेली इंजेक्शन्स आणि औषधं. हो, त्यांना झेपतील, सोसतील तेवढीच औषधं मला द्यावीशी वाटली म्हणून. नाही नाही, तुम्ही ते अगदी योग्य केलं. काय पुढचे 48 ते 72 तास खूप क्रुशल आहेत. शी मस्ट बी केप्ट अंडर ऑब्झर्वेशन. आणि एकदा जर ऑपरेशन करण्याचा निर्णय मी घेतला की मग. डॉक्टर, येस. सॉरी टू डिस्टर्ब यू डॉक्टर, पण आम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. विचारा ना. कारण मी एकदा निर्णय घेतला की त्याच्यावर कुठलीही चर्चा नाही. मग तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायला हवा आणि परमेश्वरावर भरोसा. ओके? येस डॉक्टर, मला असं विचारायचं होतं की यातून आई वाचण्याची कितपत शक्यता आहे? मी खरंच. नाही, मला साधारण कल्पना आहे. मला ह्यांनी सांगितलंय नातेवाईकांना बोलवून घ्या म्हणून. स्पष्ट बोलू, त्यांची शक्यता फक्त 5 ते 60% आहे. काय आहे, पुढल्या काही तासातल्या ट्रीटमेंटला त्या कशा आणि किती प्रतिसाद देतात याच्यावरती त्यांचं ऑपरेशन करायचं किंवा नाही हे मी ठरवणार आहे. पण ऑपरेशन केल्यानंतर ही शक्यता 25 ते 30% वाढू शकेल. सो होल्ड युअरसेल्फ. आपण त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवूया. पण डॉक्टर, त्यांना हे सर्व झेपेल का? You must take the risk. Okay? हॅलो हॅलो, त्रिलोक हॉस्पिटल. मी डॉक्टर करंडे बोलतोय. एक अल्ट्रा इमर्जन्सी केस आहे. मी स्वतः पेशंटबरोबर येतोय. ताबडतोब तयारी करा. आणि हॅलो, ॲम्ब्युलन्स पाठवून द्या. हां, पत्ता 1 मिनिट. हां, तर यांना पत्ता सांगा. येस डॉक्टर. हॅलो, जरा पत्ता लिहून घ्या. डॉक्टर, थँक्स व्हेरी मच फॉर वॉट एव्हर यू हॅव डन. आता ही केस माझी आहे. मी येतो आपल्याबरोबर. नाही नाही नाही, त्याची आवश्यकता नाही. थँक्यू डॉक्टर. हां, पत्ता सांगितला? येस. आपल्याला ताबडतोब पेशंटला घेऊन जायचं आहे. ॲम्ब्युलन्स 15-20 मिनिटात येईलच. बरं. तोपर्यंत मला 1 कप कॉफी मिळेल का? ओ, आय एम सो सॉरी डॉक्टर. मी करते. सुनंदा मावशी यांच्याबरोबर प्लीज थांब. मी जरा नाही नको, थांब, मी करते. डॉक्टर, मला एक सांगा, हॉस्पिटलमध्ये आधी काही पैसे डिपॉझिट करावे लागतील का? नाही नाही नाही, त्याची काळजी करू नको. उद्या सकाळी भरले तरी चालतील. डॉक्टर, जरा 1 मिनिट. उद्या सकाळपर्यंत इतके पैसे? मग तू काही काळजी करू नको, सगळी व्यवस्था होईल. अक्षता, मी रेवा पडळकर. हो, मी भूषणजींची सेक्रेटरी म्हणून इथे काम करते. नाही, ते आले नाहीत अजून. बहुतेक हॉस्पिटललाच असतील. हो, आबा आहेत ना. उठवू का त्यांना? बरं.
हो हो सांगते मी त्यांना, सांगते, फोन करायला सांगते. बरं, अच्छा. रेवाताई कोणी सिरियस आहे काय? नाही, मी सकाळी रोजच्या टायमाला आलो ना तेव्हा आबाने दरवाजा उघडला. रात्रभर जागलेले दिसले ते. मला बोलले की भूषण साहेब हॉस्पिटलमध्ये गेले, ते येईपर्यंत इथेच थांब. तुला सुधा मॅडम माहिती आहेत? हो माहिती आहेत, इथे आले होतं ना. त्या आणि त्यांची मुलगी, ती मोठे साहेब आहेत त्याच ना? त्याच. अरे काल संध्याकाळी अचानक सिरियस झाल्या त्या. आबा आणि भूषणजी तिथेच होते तेव्हा. मी जाऊ हॉस्पिटलमध्ये? नाही नको, भूषणजींचा फोन आला तर आणि त्यांनी तुला कुठे जायला सांगितलं तर. हो. मी आबा कुठे झोपलाय? हो झोपलेत. कशा आहेत सुधा मॅडम? अजून सिरियसच आहेत. 2-3 दिवस काही सांगता येत नाही म्हणाले डॉक्टर. रेवा, एक काम करशील का प्लीज? माझ्यासाठी कोरा चहा बनव आणि त्याच्यात लिंबू पिळून घेऊन ये. बरं, अक्षतातींचा फोन आला होता, त्यांनी फोन करायला सांगितलंय. हां करतो. बबल फोन घे जर. हां. मॅडमना फोन लाव. मॅडमला हॅलो, नमस्कार भूषण प्रधान. हां अक्षता मॅडमना फोन देता का प्लीज? हां. हॅलो, भूषण बोलतो मॅडम. हां नाही, आत्ता जस्ट हॉस्पिटलमधनंच आलो. हां नाही, घरातनंच बोलतो आत्ता. नाही, परिस्थिती जैसे थेच आहे अजून. हां तुम्ही जाताय ना? हो हो. हां मी जरा थोडीशी झोप काढून पोहोचतो हॉस्पिटल. ठीक आहे ठीक आहे, ठेवतो. नमस्कार. हां कोणतर दगड डोक्यात घातल्यासारखं डोकं दुखतंय रे. साहेब मालिश करून देऊ? नाही, थोडं बरं वाटेल. नाही नको, राहू दे. हे बघ, एक काम करायचं, आज दिवसभर इथे थांबायचं. हो. कुठेही हलायचं नाही. बरं. हां साहेब त्या कोणत्या हॉस्पिटलला आहेत? ते ते त्रिलोक हॉस्पिटल. ते साहेब तिकडे आपली ओळख आहे. माझ्या बाजूवाल्याचं एक मेवणं तिथे ऑडबॉय आहे, त्याला सांगू? ते काही गरज नाही रे. तिथला तो सिनियर डॉक्टर करंडे म्हणून आहे. हां त्याच्याच हातात केस आहे, सगळं तोच बघ. थँक्यू. जरा बरं वाटलं. हे बघ रेवा, आजच्या सगळ्या ज्या कुठल्या अपॉइंटमेंट्स आहेत त्या सगळ्या कॅन्सल करून टाक. सांग भूषणजींची आजी सिरियस आहे म्हणून. तू 6 वाजेपर्यंत थांब. जे काय फोन येतील ते सगळे रिसीव्ह कर, निरोप लिहून ठेव. जर एखादा अर्जंटच फोन असेल तर फक्त मला मोबाईलला कळवायचं. हॉस्पिटलमधनं किंवा अक्षता मॅडमकडनं फोन आला तर मला उठव, कारण मी जरा वेळ तर झोपतोय. हां आणि एक कुठल्या तरी हॉटेलमधनं जेवण मागवून ठेव. जास्त काय मागवू नको. राईस, दाल फ्राय आणि दही मागव. अवघड आहे. हां मी झोपतो जरा वेळ. मला 12ला उठव बबन. हां सर. आबाळ डिस्टर्ब करू नका. कुणाचाही फोन आला तरी मला उठवू नका. फक्त अक्षता मॅडम किंवा त्या संबंधित कुठलाही फोन आला तरच मला उठव. आज 4 घास ढकलले पाहिजेत आणि लगेच हॉस्पिटलला पळायला पाहिजे. ठीक आहे. हां तू 6ला गेल्यानंतर, रेवा मॅडम गेल्यानंतर हां आबाला घ्यायचं आणि हॉस्पिटलला पोचायचं. बरं साहेब. न विसरता. हो हो. ठीक आहे.
मी झोपतो जरा वेळ, डिस्टर्ब करू नका मला. 12ला उठव रे. हां सर. जे आमचे नेहमीचे डॉक्टर आहेत ना, डॉक्टर सावंत, त्यांनी तर सरळ सांगितलं की नातेवाईकांना बोलवून घ्या म्हणून. नशीब ग खरंच, मन्ना काकाला हे डॉक्टर करंडे आठवले. त्यांनी लगेच त्यांचा नंबर शोधून काढला. ते सुद्धा एवढे मोठे डॉक्टर. पण रतनबाई कॉलेजच्या जोशी मॅडम म्हटल्यावर आले ग लगेच. आल्या आल्या त्यांनी उपचार सुरू केले. म्हणून मग नाही तर सुनंदा मावशी अवघड होतं ग कसं सगळं. आकांक्षा, अगं शिक्षकांची खरी पुण्याई आणि श्रीमंती हीच असते. तू प्लीज रडू नकोस. कालपर्यंत इतक्या धीराने उभी होतीस तू आणि आज अशी. कालच्या संपूर्ण दिवसात धीर सोडायला आणि रडायलाही वेळ नाही अगं मिळाला. अजूनही आपल्याला वेळ मिळालाय असं होत नाही. अगं डॉक्टर करंड्यांसारख्या इतक्या मोठ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवणं किती कठीण. तेच डॉक्टर आज मॅडमवर उपचार करतायत. आपण याहीपेक्षा काय आणि कशाची अपेक्षा ठेवू शकतो. होल्ड युअरसेल्फ. अगं अनुष्का, तन्वीर, अक्षता यांना तू धीर द्यायचाच तर. मी नाही, तुला खरंच सांगते. आम्हा सगळ्यांमधली सगळ्यात खंबीर आहे अक्षता. मी खरंच नाही अगं. काल सुद्धा तुला सांगते सुनंदा मावशी, अनु, अक्षता, तन्वीर आणि मन्ना काका हॉस्पिटलमध्ये गेले. मी घाबरलेच होते. पहाटे कधीतरी मन्ना काकाला सोडून अक्षता घरी आली. अनुष्कालाही घरी जायचं होतं 8-8:30च्या सुमाराला. हो, मोहिनीची परीक्षा सुरू आहे ना. हो ना. आल्या आल्या अक्षताने आंघोळ केली. फटाफटा 5-25 फोन्स केले. मी म्हटलं अगं कोणाला एवढे फोन करते सकाळी सकाळी. तर मला म्हणाली आईसाठी जेवढी शक्य तेवढी मदत उभी करते. तुला सांगते मी सुनंदा मावशी, मी एकटी असते ना, अक्षता इथे नसती ना, तर मला नसतं बाई हे जमलं. या अशा परिस्थितीत मला हे सुचलंही नसतं. तन्वीरला एवढंसं खर्चटलं ना तरी सुद्धा अक्षरशः हवालदिल होते ग मी. मला नसतं हे जमलं. बरं, अक्षता आता हॉस्पिटलमध्येच आहे. मी आता तिथेच निघाली आहे. मी तिथे पोचले की तिला घरी पाठवते. तिने अगं सकाळपासून काही खाल्लेलंही नाहीये. हो का? मग पाठवच तिला. तिला जेवायला घालते, 2-3 तास झोपवते आणि मग 3-4 वाजता आम्ही येतो दोघी जणी हॉस्पिटलमध्ये. मग तू परत ये घरी. चालेल. तसं मला डॉक्टर म्हणाले की आई ICU मध्ये आहे, तर ते आणि त्यांचे काही सहकारी आहेत तिथे तिच्याबरोबर आणि एका वेळी दोघांनीच थांबा म्हणून. त्यामुळे तू ये तिथे, पण मग माझ्याबरोबर परत ये. ठीक आहे, मी येईन परत तुझ्याबरोबर. कोण तेवढ्यात? तू तू आत्ता इथे कशी काय? मॅडम, मला नचिकेत सरांनी पाठवलंय. काल आम्ही दीपस्तंभ पुरस्कार वितरण समारंभाचं कव्हरेज करायला गेलो होतो ना. तुमच्या आई तिकडे पोहोचू शकल्या नाहीत ना, म्हणून नचिकेत सर म्हणाले की तुमच्या घरी जा आणि तुमचं स्टेटमेंट घ्या. अगं प्रतीक्षा, ते न्यूज पण देणार आहेत. हो, पण मला आता जरा वेळ कमी आहे. मला हॉस्पिटल फक्त 5 मिनिटं. तुम्ही एक फक्त स्टेटमेंट द्या आणि मग. बरं चल ये लवकर ये. चल ये. काय ग, कोण आहे? माझ्याच ऑफिसचा स्टाफ आहे. माझं एक स्टेटमेंट घ्यायला आलेत. हे बघ, उगीच उशीर करू नकोस. नाही अगं, तयार आहेत ती लोक. 5 मिनिटात होईल ते. बरं, तू जरा एक 5-10 मिनिटं वरती थांबतेस का? हे यांचं सगळं झालं आणि हॉस्पिटलमध्ये जायची वेळ झाली की मग मीच तुला बोलवते. ठीक आहे. हां, मी आहे वरती. प्रतीक्षा. चला मॅडम, वी आर रेडी. तू काहीतरी ती सुरुवातीची 4 वाक्य बोलणार असशील ना? हां मग बोल लवकर. अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या दीपस्तंभ या पुरस्काराचे वितरण काल षण्मुखानंद हॉलला होऊ शकलं नाही. यावेळच्या या पुरस्काराच्या मानकरी श्रीमती सुधा जोशी या समारंभाला हजर राहू शकल्या नाही. श्रीमती सुधा जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या श्रीमती आकांक्षा जोशी. विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि शिक्षण क्षेत्रात ज्ञानवर्धिनीसारख्या एका आगळ्या वेगळ्या शाळेच्या प्रमुख संस्थापिका श्रीमती सुधा जोशी यांना अत्यंत मानाचा असा हा दीपस्तंभ पुरस्कार जाहीर झाला होता.
आणि काल एका भव्य सोहळ्यात त्यांना तो प्रदानही केला जाणार होता. अनेक रसिकांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार मिळणार होता. परंतु या समारंभाच्या जेमतेम 1.5-2 तास आधीच श्रीमती सुधा जोशी यांची प्रकृती अचानक अत्यंत गंभीर झाल्यामुळे त्या कार्यक्रमाला हजर राहू शकल्या नाहीत.